उद्धव ठाकरेंची झोप उडाली. एकनाथ शिंदेंनी दिला मोठा दणका. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पक्षांतरालाही जोर आला आहे. अनेक नेते आपल्या सोयीनुसार दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईतील सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र त्यांच्यासमोर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे मोठे आव्हान असणार आहे. कारण शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे मुंबईची जनता कुणाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. दोन महत्त्वाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून सांताक्रूज विभागातील उबाटा गटाचे माजी नगरसेवक सुभाष सावंत, उबाटा गटाचे उपविभाग प्रमुख नंदकुमार जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक वैशाली मराठे यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात ॲडव्होकेट राजन साळुंके यांच्यासह मुंबईतील 200 वकिलांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट समाधान सुलाने, विक्रोळी कोर्ट बार असोसिएशनचे सभासद आणि पदाधिकारी, मुलुंड वकील संघटनेचे पदाधिकारी, कुर्ला वकील संघटनेचे पदाधिकारी यांचा समावेश होता. धनगर समाजाचे नेते यशवंत सेनेचे प्रमुख माधवराव गडदे यांनी आपल्या 200हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.